नमो बुद्धाय. जय भीम. माझ्या सर्व बंधू भगिनींना, मित्रमैत्रिणींना, मुलामुलींना, नातवांना, सर्वांना मदर्स डेच्या खूप 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 अगदी अथांग सागर एवढ्या शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. तर मित्रमैत्रिणींनो, आज आहे मदर्स डे. तर म्हणजे आनंदाचा दिवस आहे मदर्स डे. जागतिक मदर्स डे आहे म्हणजे आज. तर मी अशी आज पूजा मांडलेली आहे. म्हणजे मी रोजच करते पूजा तथागताची, कारण या तथागताने मला भरभरून सर्व काही दिलेलं आहे. आणि ही बघताय ना तुम्ही, ही अशी प्रसन्न मुद्रा. तर या मुद्रेकडे बघून असा दिवस छान जातो, आनंदी जातो, एकदम प्रसन्न दिवस जातो. आणि सर्वांच्या प्रती करुणा निर्माण होते तथागताकडे बघून. म्हणजे तथागताकडून हे मी शिकलेले आहे की जरी एखादा माणूस तुमचा तिरस्कार करत असेल, पाठवून निंदा नालस्ती करत असेल, तरीही त्या त्या माणसावर देखील तुम्ही तितकंच प्रेम करा, मग भरभरून प्रेम करा. तर म्हणजे त्या व्यक्तीचं देखील मतपरिवर्तन होऊ शकतं. तर असे हे तथागताचे संदेश आहेत, तथागताची तत्त्व आहेत मित्रमैत्रिणींनो. तर आज आहे मदर्स डे. तर आज मी नाही रडणार. माझ्या अनूला नाही आवडत रडलेलं. तो म्हणतो मम्मा रडायचं नाही, हसत राहायचं, हसत राहायचं. आणि खरं आहे मित्रमैत्रिणी, जर तुम्ही हसतच राहाल, दुःख उगाळत बसाल तर दुःखातच राहाल. पण जर त्या दुःखाला पाठीशी टाकून तुम्ही जर पुढे धैर्याने येईल त्या प्रसंगाला हसत हसत जर त्या प्रसंगाचा तुम्ही सामना केलात, तर नक्की तुमच्या आयुष्यामध्ये सुख 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 आणि सुखच येईल. आणि हा तथागत आहे ना, तुम्ही म्हणू नका माझ्याकडे हेच नाही, माझ्याकडे तेच नाही. म्हणजे असून देखील काही माणसांची अशी वृत्ती असते की नाही हो, काय नाही, आता माझ्याकडे हेच नाही, ते नाही. तर असं नका म्हणू. अरे, ह्या तथागतांनी तुम्हाला भरभरून दिलं आहे. तर काय म्हणायचं, खूप आहे माझ्याकडे, भरपूर आहे. मी खूप खुश आहे, मी खूप आनंदी आहे, मी खूप सुखी आहे. माझ्याकडे खूप धनसंपत्ती आहे, माझ्याकडे निरोगी शरीर आहे. मला उत्तम आरोग्य दिलेलं आहे या तथागताने. असं जर तुम्ही रोज सकाळी उठल्या उठल्या म्हणाल ना, तर मित्रमैत्रिणींनो, अक्षरशः म्हणतात ना, बी पॉझिटिव्ह. जे तुम्ही म्हणतात ना, द माइंड इज एव्हरीथिंग. म्हणजे मनच हे सर्व काही असतं. आपलं मनच हे सर्व काही ठरवत असतं. आणि जे आपल्या मनामध्ये असतं ते आपल्या डोक्यामध्ये जातं, ते मेंदूमध्ये जातं. आपण त्याचा विचार करतो आणि तसंच घडत जातं. म्हणून काय म्हणायचं, बी पॉझिटिव्ह. तुम्ही जर बी पॉझिटिव्ह राहाल ना, तर लाईफमध्ये सगळंच मिळतं तुम्हाला. सगळं भरभरून मिळतं, अगदी भरभरून मिळतं मित्रमैत्रिणींनो. तर असं हे माणसाचं आयुष्य आहे. किती 4 दिवसाचं आयुष्य असतं. तर जे काय आहे आपलं आयुष्य, ते मस्त आनंदात घालवायचं. का घालवायचं रडत कडत, मी म्हणते. मी आज तुम्हाला सांगते, मी देखील तशीच वागत होते. पण आता माझ्यामध्ये झालेली आहे प्रगती. तथागताचा अभ्यास केलेला आहे मी. तथागताचे सगळं म्हणजे सगळ्या नाही, पण थोड्याफार तत्वांचं मी पालन करते तथागताच्या, असं नाही. तर असं आहे मित्रमैत्रिणींनो. तर आज आहे मदर्स डे. आणि मेन मुद्दा राहिला तुम्हाला सांगायचा, आज मदर्स डे आहे. तर ही आपली तथागत मला फार आवडतात. इकडे गेलं तरी हसतात, इकडे गेलं तरी हसतात. कधी डोळे मोठे करतात, हे बघा, असे डोळे मोठे करून बघतात आणि एका मिनटामध्ये शांत डोळे झाकून हसतात आपल्याकडे. तर हे गिफ्ट आणायला गेले होते मी कसलं तरी. तर ही फ्रेम माझ्या अणूला फार आवडली. म्हणजे मम्मा, ही फ्रेम बघ ना किती सुरेख आहे. तर म्हटलं घेऊन टाक. मग ही फ्रेम आम्ही घेतली तेव्हा. आणि ही पण मला आवडली, तर ही पण घेतली. आणि ही नितांतने दिलेली आहे. आणि नितांत कुठे फिरायला गेला होता तेव्हा नितांतने आणण्यासाठी ही आणलेली आहे. ही पण बघा, म्हणजे तथागतांची प्रत्येक मूर्ती बघा किती प्रसन्न आहे. आणि एकदम म्हणजे शांत मुद्रेमध्ये आहे त्यांच्या सर्व. हे आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संविधानाचं पुस्तक आहे त्यांच्या हातामध्ये. मला दुसरा मोठा हे आणायचं आहे त्यांचा, पण मला मिळालं की तो नक्कीच आणणार. तोपर्यंत मी हा आणलेला आहे. माझ्या भाऊलासुद्धा हा गिफ्ट द्यायचा, म्हणजे असा पण एकदम छान मोठा असा वगैरे संविधानाचं पुस्तक घेतलेलं, ते माझ्या भाऊला एखाद्या दिवशी मी प्रेझेंट देईन. ते भाऊ, माझ्या लक्षात आहे तुम्हाला गिफ्ट द्यायचं आहे ते मला. आणि हे माझ्या अणूनेच आणलेलं आहे बघा. म्हणजे तथागताची तुम्ही मित्रमैत्रिणींनो बघाल ना, प्रत्येक मूर्ती इतकी सुरेख आहे ना, काय सांगू मी तुम्हाला, खूपच सुरेख आहे. तर आता हे दाखवते मी तुम्हाला माझं छोटंसं गार्डन. हे पहा, हे पहा, हे अणूचं काम आमच्या.
म्हणे मम्मी त्यांना निसर्गाच्या सानिध्यात बसू दे. ते निसर्गाच्या सानिध्यात अनिकेतने त्यांना बसवलेलं आहे. पहा तथागताने. हे माझं तुळशीचं म्हणजे वृंदावन नाही म्हणणार मी, पण हे माझ्या तुळशीचं रोप आहे. अशा प्रकारे माझं छानसं गार्डन आहे. आणि हे मला नंदूभाऊनी दिले आहे, कढीपत्त्याचं झाड, नमू आणि नंदूभाऊनी असं. आणि हे हा वेल जो आहे ना मित्रमैत्रिणींना, हा पहा दिसतं, हा गोकर्णीचा वेल आहे. पावसाळ्यामध्ये जून जुलैमध्ये माझ्या दारामध्ये निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या गोकर्णीचे वेल असतात, भरपूर असे असतात वेल. तर असं हे आहे आपलं घर. आणि हा समोर सगळं हे मार्केट आहे माझ्या घराच्या समोर. हे पहा, म्हणजे कुठे लांब जायची तुम्हाला गरज नाही. ही मुलांची शाळा, महात्मा गांधी शाळा मुलांची माझ्या. आणि हे समोर दिसतंय ना, हे गव्हर्मेंटचं हॉस्पिटल आहे. हे पहा, हे गव्हर्मेंटचं हॉस्पिटल आहे. इमर्जन्सीला अगदी रात्री बेरात्री तुम्ही केव्हाही जा, म्हणजे तिथे तुमचं औषधोपचार होऊ शकतो. असं म्हणजे प्राथमिक नागरी केंद्र आहे ते असं. तर मला ॲक्च्युली अनुसाठी चिकन बिर्याणी बनवायची आहे. तर पूजा करताना म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ का बनवूया आपण आज मदर्स डेचा. तर असं आहे ते. नंतर मी बोलणारच आहे आईविषयी, पण आता म्हटलं पूजा करते आहे. तर आणि आज असे अरुणा काकूनी अनुला हा वेल हवा होता. तर म्हणे मम्मी तो वेल असा असतो ना, पूर्ण गॅलरीला तो भरून जातो वगैरे. तर अरुणा काकू आज हे घेऊन आलेले आहेत.